उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महारे या गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका जोडप्याने आपल्या जोडीदाराला आणि एकूण 9 मुलांना सोडून पळून जाऊन लग्न केले आहे. महत्त्वाचं म्हणजे दोन्ही कुटुंबियांना फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांची लग्नाची माहिती मिळाली. संबंधित महिलेला 5 मुले आहेत, तर संबंधित पुरुष 4 मुलांचा बाप आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महारे या गावातील या नवविवाहित जोडप्याने त्याचे कुटुंब आणि मुले आधी सोडून पळून जाऊन लग्न केले. महारे या गावातील रहिवासी गीता ही आठवड्याभरापूर्वी तेथीलच गोपाल नावाच्या व्यक्तीसोबत पळून गेली होती आणि दोघांनी लग्न केले. 5 एप्रिल रोजी गावकऱ्यांनी गोपालच्या फेसबुक अकाउंटवर गीता आणि त्यांच्या लग्नाचे काही फोटो पाहिले. हे फोटो स्वतः गोपालनं शेअर केले होते. त्यानंतर गावकऱ्यांनी लगेचच गीताचा पती श्रीचंद आणि गोपालच्या पत्नीला या संदर्भात माहिती दिली. घरातून पळून गेलेल्या गीताला एकूण 5 मुले आहेत आणि यात 4 मुली आणि 1 मुलगा आहे. गीताची मोठी मुलगी 19 वर्षाची आहे, तर सर्वात लहान मुलगी 5 वर्षाची आहे. या संदर्भात बोलताना गीताचा नवरा रामचंद श्रीचंद म्हणाला की तो मुंबईत वडापाव विकतो. गेल्या काही दिवसांपासून ते घरी छोटे मोठे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्यांची पत्नी गोपालच्या घरी बरेच वेळा ये जा करत होती आणि दरम्यान दोघांचे सूत कसे जुळले आणि ते कसे पळून गेले या संदर्भात आपल्याला काहीच माहीत नाही. श्रीचंद पुढे म्हणाला, त्याची पत्नी मोठ्या कष्टाने वाचलेले 90,000 रुपये आणि घरातील सर्व दागिने घेऊन पळून गेली. घडलेल्या घटनेची माहिती आपल्याला फेसबुकच्या माध्यमातून समजली आणि तेव्हापासून पोलीस ठाण्यात चकरा मारत आहोत. मात्र पोलीस मदत करत नाहीत. या संदर्भात पोलिसांनी कारवाई करावी, जेणेकरून आपल्या कुटुंबाला न्याय मिळेल. या संदर्भात बोलताना गोपालची पत्नी म्हणाली, गोपाल कुटुंबाच्या खर्चासाठी काही देत नव्हता. उलट रोज आपल्यालाच मारहाण करायचा. ज्याने जेथे आहे तेथेच राहावे आणि तिला मुलांच्या पालनपोषणासाठी वाढा मिळावा म्हणून गोपालने मुलाचाही खर्च उचलायला हवा. या संदर्भात सिद्धार्थनगर पोलीस ठाण्याचे पुजारी अनुज सिंग म्हणाले, आपल्याला या घटनेची माहिती आहे, मात्र अद्याप कुठलीही तक्रार आलेली नाही आणि तक्रार आल्यास कारवाई केली जाईल.